आणि ब्रेक नंतरची बातमी, परमबीर सिंग यांच्यानंतर गृहमंत्र्यांचा नंबर लागणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। देशमुखांच्या गृहमंत्री पदावर टांगतीत तलवार आहे। शरद पवार गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत का हा प्रश्न आहे। अनिल देशमुख पवारांच्या भेटीला दिल्लीत गेलेले आहेत आणि दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी ही सगळी खलबत सुरू आहे। आणि त्यानंतर परमबीर सिंग यांच्यानंतर आता गृहमंत्र्यांचा नंबर लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण शरद पवार हे अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठीच आता अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीला देखील गेलेले आहेत। दिल्लीत ही भेट सुरू आहे। दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी ही सगळी खलबत जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे की परमबीर सिंग यांच्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नंबर लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण गेले काही दिवस जे काही सुरू आहे त्यानंतर शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत ते असं सूत्रांकडून समजते आणि त्यामुळेच आता परमबीर सिंग यांच्यानंतर गृहमंत्र्यांचा नंबर लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अजून कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही, परंतु दिल्लीत पवारांच्या निवासाने ही सगळी खलबत सुरू आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार सध्या शरद पवार गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं कळतंय आणि अनिल देशमुख स्वतः पवारांच्या भेटीला दिल्लीत गेलेले आहेत आणि पवारांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे। परमबीर सिंग यांच्यानंतर आता गृहमंत्र्यांचा नंबर आहे का, कारण स्वतः अनिल देशमुख हे दिल्लीतील ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवारांच्या निवासस्थानी ते त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते। शरद पवार सध्या दिल्लीत आहेत, अधिवेशनासाठी ते दिल्लीत आहेत आणि दिल्लीमध्ये जाऊन अनिल देशमुखांनी सध्या शरद पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवारांनी कार्यपद्धतीवर नाराजी वर्तवली असं देखील कळतंय। सूत्रांची माहिती आहे ही सगळी, याविषयी अजून कोणती अधिकृत माहिती समोर आली नाहीये, परंतु शरद पवार हे अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची माहिती समोर येते। दिल्लीतील पवारांचं निवासस्थान आहे, तिथे अनिल देशमुख स्वतः भेटीसाठी गेले होते। अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं देखील कळतंय। संपूर्ण राजकारणावर चर्चा झाली, त्याचप्रमाणे सचिन वाझे प्रकरणावर देखील चर्चा झाल्याचं कळतंय आणि जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीवर पवारांनी नाराजी वर्तवल्याचं सूत्रांकडून समजते आणि सध्याची जी दृश्य आपण पाहतोय ती दिल्लीमध्ये ज्यावेळेला अनिल देशमुख हे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते, दिल्लीतल्या निवासस्थानी गेले होते आणि ज्यावेळी ते बाहेर येत होते त्यावेळीची ही दृश्य आहे। मीडिया त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यांनी माध्यमांशी बोलण्यात पीछे करो, थोड़ा कैमरा यार, कैमरा पीछे करो, पीछे 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 यार, आईडी लो इसको पकड़ लेते, लेकिन धक्का मत दो चला सर। क्या हुआ सर मीटिंग में? यू आर कॉल्ड बैठक काय झालं? पीछे करो कैमरा, पीछे हो जाओ साइड, सॉरी पीछे हो जाओ, बात करेंगे पीछे हो जाओ। असं आहे, आज मी सकाळी दिल्लीत आलो होतो। काही आमच्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये आमचा जो मिहान प्रकल्प आहे त्या मिहान प्रकल्पामध्ये काही मोठी इंडस्ट्री, काही इंटरनॅशनल इंडस्ट्री आहे, त्यांचा विचार आहे। त्याच्यामुळे आमच्या विदर्भामध्ये अनेक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्यांचा एन्सिलरी उघडायचा त्यांचा विचार आहे। त्याच्यामुळे त्या बाबतीत ती इंडस्ट्री आमच्या विदर्भामध्ये आली पाहिजे यासाठी मी माननीय पवार साहेबांना त्यांची मदत घेण्यासाठी इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत त्यांना विनंती करायला आलो होतो। त्यांची संपूर्ण जो मिहानमध्ये जो मोठा प्रोजेक्ट आहे ना त्याचे संपूर्ण डिटेल्स मी माननीय पवार साहेबांनी दिले, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून या कामाला कशी मदत होऊन पुढे ही मोठी इंडस्ट्री आमच्या विदर्भामध्ये येऊ शकेल या दृष्टीनं मी सर्व डिटेल दिले, त्यांच्याशी चर्चा केली आणि ही चर्चा करत असताना साहजिकच त्यांनी जी काही परत लेटेस्ट डेव्हलपमेंट जी काही आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली। मुंबईच्या बाबतीत मुंबईमध्ये जो मुकेश अंबानी यांच्या श्री मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर जो स्फोटकं मिळाली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय डेव्हलपमेंट आहे याची माहिती घेतली। आपल्याला कल्पना आहे की NIA आणि ATS या सर्व घटनांचा तपास करतायत आणि NIAला आणि ATSला संपूर्ण सहकार्य त्या निमित्तानं राज्य शासनाचं आहे आणि त्याच पद्धतीने हा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, पण जोपर्यंत NIAचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्यांची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याबद्दल मला सांगतो त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर
जी काही त्यांच्या रिपोर्टमध्ये फाइंडिंग त्यांची येतील त्यानुसार पुढील कारवाई राज्य शासन करेल। आज मैं सुबह दिल्ली में आया था। हमारे विदर्भ में खास करके जो नागपुर में हमारा मिहान प्रकल्प है वहाँ पे एक इंटरनेशनल कंपनी उनका वहाँ पे उनकी इंडस्ट्री आना चाहिए, वैसी उनकी भी इच्छा है। उसके लिए उनका प्रयास चालू है। उसके लिए कुछ दिक्कतें यहाँ पे जो है उसके लिए मैं माननीय पवार साहब को विनती करने आया था कि इसके बारे में आप थोड़ा इंडस्ट्री डिपार्टमेंट में इसके बारे में आप जरा जो भी ऊपर के इंडस्ट्रियल डिपार्टमेंट के उनके माननीय मंत्री साहब होंगे या अधिकारी होंगे उनसे बातचीत करके इसको थोड़ी गति देने का काम करें, ताकि इंटरनेशनल कंपनी हमारे नागपुर में मिहान में आती है, हमारे विदर्भ में और इंडस्ट्री आती है, तो उसकी वजह से जो युवा लोगों को रोजगार की अच्छी संधि उपलब्ध हो सकती है, उसके बारे में उनको पूरी जानकारी देने के लिए मैं आया था। उसी प्रकार माननीय मुकेश जी अंबानी इनके घर के सामने में जो एक्सप्लोजिव पाए गए थे और दूसरा जो मनसुख हिरेन इसकी जो हत्या हुई थी, ये दोनों की जांच एनआईए और उधर में एटीएस कर रही है और ये जांच में एनआईए को राज्य शासन का पूरा सहयोग है। उसमें अच्छी तरीके से जांच होना चाहिए और जो भी इसमें आरोपी हो उनके नाम आगे आना चाहिए ताकि कानूनन उनके ऊपर कार्रवाई कर सके। पुलिस को लेकर के सवाल लगातार उठाए जा रहे हैं। कई सीनियर अधिकारी वो खुश नहीं है। सर सीनियर अधिकारी सर परमवीर सिंह को जैसे हटाया गया, लोग कह रहे हैं कि आपको कोई बात हुई है? सर सीनियर ऑफिसर्स के ट्रांसफर को लेकर कोई बात हुई है? सर पवार साहब से कोई इस्तीफे पे बात हुई है क्या आपके साथ? पवारांची भेट घेऊन आत्ताच निघालेले आहेत दिल्लीतली ही दृश्य आपण बघत होतो आणि अंबानी धमकी प्रकरणामध्ये सर्व माहिती ही शरद पवारांना दिलेली आहे। सद्यस्थितीबाबत माहिती दिल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे। थेट जाऊयात दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। तर दिनेश सगळ्यात मोठा प्रश्न आता हाच आहे, एकीकडे आपण बघितलं जे फेरबदल आता मुंबई पोलिसांमध्ये करण्यात आलेले आहेत, मात्र पुढची टांगती तलवार जी आहे ती अनिल देशमुख यांच्या गृह मंत्रालयावरती आहे का? गृहमंत्री म्हणून त्यांच्यावरती काय वाटतं? होय वैभव, जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार परमवीर सिंग यांच्यानंतर अनिल देशमुख यांचा नंबर लागू शकतो। परमवीर सिंग यांची बदली करण्यात आली, मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं, तसं त्या गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना हटवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे अनिल देशमुख यांच्या एकूण कार्यपद्धतीविषयी म्हणजे गृहमंत्री म्हणून जी त्यांची जबाबदारी आहे, जी त्यांची कार्यपद्धती सध्या होते आहे त्याबद्दल शरद पवार हे नाराज असल्याचं कळतं आहे। शरद पवार सोमवार नंतर दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि गेल्या 2 दिवसात शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या गृह खात्यातील कार्यपद्धतीबाबत इत्थंभूत माहिती आपल्या पद्धतीने त्यांची जी सूत्र आहेत त्यानुसार ही माहिती जाणून घेतली आहे आणि त्यानंतर अनिल देशमुख यांना आज दिल्लीला पाचारण करण्यात आलं। अनिल देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि जे प्रमुख मुद्दे पवारांनी जी माहिती अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीविषयी घेतली आहे ते सांगण्यात आलं आणि त्यानंतर असं म्हटलं जातं आहे की कदाचित मोठी शक्यता आहे पुढच्या काळात परमवीर सिंग यांच्याप्रमाणे अनिल देशमुख यांनाही गृहमंत्री पदावरून हटवलं जाऊ शकतं। त्याची काही प्रमुख कारणं आहेत। गृहमंत्री पद हे खूप महत्त्वाचं आहे, मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्री पद राज्यात येतं आणि ते संवेदनशील आहे। त्याचे जसे फायदे राजकीय दृष्ट्या असतात तसे तोटेही असतात, फटके असतात, अनेक निर्णय आपल्याला भोवतात। तसंच अंबानीच्या स्फोटकांपासून ते मनसुख हिरेन
यांचा संशयास्पद नक्कीच. मृत्यू, अशी जी टप्प्याटप्प्याने मालिका वेगवेगळ्या घडामोडींची घडते ते होण्याची शक्यता आहे. जी एकच मिनिटं वैभव, तीनच जी मुख्य कारण सांगितली जातात की अनिल देशमुख हे गृहमंत्री म्हणून सक्षमपणे त्या खात्याचा म्हणजे कार्यभार करत नाहीयेत, हे एक कारण असू शकतं. तसंच हे खातं खूप बदनाम झालंय, गृहमंत्री खातं अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात. आणि आता अनिल देशमुख यांचा या सगळ्या घटनांनंतर मोराल डाऊन आहे का, या सगळ्यांचा विचार करत शक्यता आहे की पुढच्या काळात काही मोठा निर्णय होऊ शकतो आणि अनिल देशमुख यांनाही त्यांच्या गृहमंत्री पदावरून हटवलं जाऊ शकतं. अतिशय महत्वाचे दिनेश मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि खूप महत्वाची ही सगळी कारणं आहेत. संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. संदीपजी, आपण बघितलं घडामोडींना दिल्लीत प्रचंड वेग आलेला आहे, कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री आता शरद पवारांना भेटलेले आहेत दिल्लीत जाऊन. काय वाटतं, टांगती तलवार आहे कुणाच अनिल देशमुख यांच्यावर? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनिल देशमुख यांनी आताच माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की नागपूरच्या काही मिहान प्रकल्पासंदर्भात आमची भेट झाली. आता काल जेव्हा अनिल देशमुख लोकमतच्या कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी तिथं याच विषयावर जेव्हा उत्तरं दिली तेव्हा ते अत्यंत कॉन्फिडेंटली बोलत होते. म्हणजे जर समजा त्यांच्यावरती टांगती तलवार असती तर त्यांनी इतक्या स्पष्टपणे ज्या पद्धतीनं काही चुका मान्य केल्या अधिकाऱ्यांच्या आणि ज्या पद्धतीनं सगळ्या प्रकरणात वाजे प्रकरणाबद्दल भाष्य केलं तसं केलं असतं असं मला वाटत नाही. पण शेवटी राजकारणामध्ये कुठल्याही घडामोडी कधीही घडू शकतात आणि ही गोष्ट निश्चितच मान्य केली पाहिजे की सातत्यानं गृह खातं हे प्रकाश झोतात आहे आणि ते प्रकाश झोतात निगेटिव्ह कारणांसाठी आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणांमध्ये लक्ष मात्र राष्ट्रवादी काँग्रेस झालेलं नाहीये, लक्ष हे शिवसेना झालंय. पण खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्याच्याबद्दलचा काय डोकेदुखी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याकडे हे खातं देणार का वगैरे या चर्चा निश्चितच सुरू होणं स्वाभाविक आहे, यात काही वाद नाही. पण अर्थात हे कधी होईल हे सांगता येत नाही. कदाचित त्याला थोडासा वेळही लागू शकतो. आणि एक दुसरं महत्वाचं जर गोष्ट अशी आहे की जर समजा अनिल देशमुख यांना तातडीनं पदावरून दूर केलं तर याचा अर्थ असा आहे की शिवसेनेवरचा दबाव वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांना पदावरून दूर केलंय असा त्याचा अर्थ निघू शकतो. कारण जर समजा शिवसेना अजूनही काही कुणाला वाचवत असेल, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये अंबानींच्या प्रकरणामध्ये जे कोणी राजकीय नेते जर समजा काही इन्व्हॉल्व असतील आणि त्यांना वाचवत असेल तर पहिल्यांदा मी आमचा माणूस दूर करतो पदावरून, गृहमंत्री पदावरून, म्हणजे मग तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या कोणा नेत्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाचवू शकत नाही. अशा पद्धतीची मग ही रणनीती कदाचित शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असू शकते. जी संदीपजी, मात्र या सगळ्यात एक प्रश्न सगळ्या सामान्यांना पडलेला आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं वाझे प्रकरणात शिवसेनेच्या मागे फरफड झाली का एनसीबीची, का ज्या प्रकारे पाठीराखण करावी लागलेली होती गृहमंत्र्यांना ते देखील आपण बघितलेलं होतं. मात्र आता त्यांनी मान्य केलेलं आहे की हो काही चुका घडलेल्या आहेत म्हणून, पण फरफड झाली शिवसेनेच्या पाठी एनसीबीची. एक असं आहे की शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं हे सरकार आहे आणि प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्याला नियुक्त केलं. सर प्रधानजी आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. संदीप सर, मगाचा तुमचा मुद्दा पुन्हा एकदा कॅरी ऑन प्लीज. नाही, मुद्दा हा होता, आपण असं मला विचारलं होतं की फरफट झाली का राष्ट्रवादीची. तर प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या नेतृत्वाखालची ही सत्ता आहे आणि हे सगळं जे प्रकरण ज्या अधिकाऱ्याशी संबंधित आहे त्याचे शिवसेनेशी घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसनी सुरुवातीला थोडासा अंतर राखण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घडामोडींपासून, पण फार काळ काही त्यांना तसं राहता आलं नाही. कारण शेवटी खातं गृह खातं त्यांच्याकडे होतं आणि शेवटी सरकारी एक कलेक्टिव्ह जबाबदारी असते. त्यामुळे पूर्णपणे एखाद्या गोष्टीतून अंग काढून घेता येत नाही आणि साहजिकच त्यामुळे मग नंतर आपल्याला असं दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली किंवा त्यांना सुद्धा त्यामध्ये काही भूमिका घ्यावी लागली. जी संदीपजी, यामध्ये आपण बघितलं देवेंद्र यांनी ज्या प्रकारे सभागृहामध्ये अनेक गोष्टी मांडलेल्या असताना देखील पाठराखण करायला लागत होती, कुठेतरी याचा फटका नक्कीच बसणार आहे या सगळ्याचा. बसलेला आहे ना. अगोदरच आता मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्त केलेली व्यक्ती बदलायला लागली, त्यांची बदली करायला लागली. हे एक मोठं नाही म्हटलं तरी सरकारसाठी एक प्रश्नच आहे. नंतर वाझे यांना अटक होणं, म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते एकेकाळी या सगळ्या प्रकरणातले त्यांना आज आरोपी म्हणून अटक केलेलं आहे.
त्यांच्या विरोधात काही पुरावे नाही आपल्याकडे असल्याचं सांगताय. त्यामुळे याच्यातून एक नाचक्की आणि याच्यातून निश्चित एक बदनामी तर झालेलीच आहे, हे मान्य करावं लागेल. जी जी संदीप सर, खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत बोलत होते. थेट जाऊयात दिनेश दुखांडे माझा सहकारी या घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून आहे. दिनेश, हा महत्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये की काहीही झालं तरी अलिप्त आता राहता येणार नाही किंवा जबाबदारी झटकताही येणार नाही आणि म्हणूनच कदाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती टांगती तलवार असू शकते. बघा, जी प्रमुख कारणं सांगितली जात आहेत अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात, आता सरकारला जवळपास 1.25 वर्षाहून अधिकचा काळ झाला आणि अलीकडच्या जर घटना बघितल्या तर गृह खात्यावर अनिल देशमुख यांचा तितकासा वचक नाही आहे असंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वालाही वाटतं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला म्हणजे शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचे जे सोर्सेस असतात, ज्यांच्याकडून सगळ्या माहितीची चाचपणी किंवा खातरजमा करायची असते, तशी सगळी खातरजमा दिल्लीमध्ये बसून त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. शिवसेनेचा वाढता हस्तक्षेप अशी अनिल देशमुख यांची नाराजी होती. शिवसेनेचा जर हस्तक्षेप वाढत असेल म्हणजे अनिल देशमुख यांना या खात्यावर वचक ठेवता येत नाहीये किंवा त्यांच्या पोलीस दलातले अधिकारी ज्यांना NIA ची अटक होते असे सचिन वाझे, परमबीर सिंग हे काही त्यांच्याकडून अक्षम्य चुका होतात, त्यामुळे त्यांची बदली होते. जर असं त्यांच्या नेतृत्वाखालील खात्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर त्यांचा वचक नाहीये, ते सक्षमपणे खातं हाताळू शकत नाहीयेत. आणि या सगळ्या घटना घडल्यानंतर त्यांचं मनोधैर्य किंवा मोराल हे सुद्धा खाली आलेलं असणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची दखल घेत कदाचित शरद पवार यांना वाटत असेल की ह्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेऊन अन्य व्यक्तीला, अन्य नेत्यांना ही जबाबदारी द्यावी. त्यात असं म्हटलं जातं आहे, आघाडीवर नाव आहे जयंत पाटील यांचं. जयंत पाटील यांनी याआधीही गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यामुळे राजकीय म्हणजे पक्षीय राजकारणही सांभाळणं, खात्यावरही वचक असणं असे जे आवश्यक गुण असतात त्या पदावर गृहमंत्री, कारण गृहमंत्री हे राज्यातलं कुठल्याही राज्यातलं मुख्यमंत्री पदानंतरचं खूप महत्वाचं खातं आहे. स्वतः फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं होतं. जेव्हा जेव्हा NCP सत्तेत होती, आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, काँग्रेस बरोबर सत्ता असेल किंवा शिवसेना काँग्रेस बरोबर सत्ता असेल, राज्याचं नेतृत्व घेण्यापेक्षा गृहमंत्रीपद स्वतःकडे कसं राहील याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. त्यामुळे हे संवेदनशील खातं आहे. यातले निर्णय किंवा या खात्याला ग्लॅमर असलं, हाय पॉवर असल्या तरी त्यातले अनेक निर्णय अनेकदा अंगलट येतात, भोवतात. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानं काही विचार केला असावा. म्हणून इतक्यातच सगळ्या गोष्टी घडतील असं नाहीये. कालांतराने ही घटना किंवा या घडामोडी पण त्याची सुरुवात दिनेश आपण म्हणू शकतो. खरंच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि या संदर्भामध्ये खासदार नारायण राणे नेमकं काय म्हणाले ते देखील एकदा ऐकूयात. सचिन वाजे को डिपार्टमेंट में लाना, वो तो सस्पेंड हो गए थे, उनको लाना, क्राइम में पोस्टिंग करना, और जिस तरह से उनको पुलिस डिपार्टमेंट से सहयोग था, शिवसेना में से सपोर्ट था, वो देखते हुए ये जो मनसुख हिरन है उनकी हत्या हम समझते हैं, जो एविडेंस बार है कि सचिन वाजे का ही हाथ है. आणि नारायण राणे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. अनिल देशमुख गृहमंत्री यांनी शरद पवार यांची भेट घेतली, खलबत झाली, त्यानंतर बाहेर आल्यानंतर मीडियाशी नेमकं काय बोलले एकदा ऐकूयात. मुकेश अंबानी यांच्या श्री मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर जो स्फोटकं मिळाली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय डेव्हलपमेंट आहे याची माहिती घेतली. आपल्याला कल्पना आहे की NIA आणि ATS या सर्व घटनांचा तपास करतायत आणि NIAला आणि ATSला संपूर्ण सहकार्य त्या निमित्तानं राज्य शासनाचं आहे आणि त्याच पद्धतीनं हा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. पण जोपर्यंत NIAचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्यांची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याबद्दल मला सांगता येणार नाही. पण त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जी काही त्यांच्या रिपोर्टमध्ये फाइंडिंग त्यांची येतील त्यानुसार पुढील कारवाई राज्य शासन करेल. आणि मी थेट विदर्भामध्ये
जिल्ह्यामध्ये त्यांचा अँसिलरी उघडायचा त्यांचा विचार आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत ती इंडस्ट्री आमच्या विदर्भामध्ये आली पाहिजे यासाठी मी माननीय पवार साहेबांना त्यांची मदत घेण्यासाठी इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत त्यांना विनंती करायला आलो होतो. त्यांची संपूर्ण जो मिहानमध्ये जो मोठा प्रोजेक्ट येणार त्याचे संपूर्ण डिटेल्स मी माननीय पवार साहेबांनी दिले, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून या कामाला कशी मदत होऊन पुढे ही मोठी इंडस्ट्री आमच्या विदर्भामध्ये येऊ शकेल या दृष्टीनं मी सर्व डिटेल दिले, त्यांच्याशी चर्चा केली. आणि थेट जातो आता संजय आवटे सर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. आवटे सर, आपण बघतोय ज्या प्रकारे दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे, काय वाटतं एकूणच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती देखील आता टांगतीत तलवार वाटते?